हॅलो फ्रेंड्स, आपण वाचत आहोत श्यामच्या हे पुस्तक. याचे लेखक आहेत साने गुरुजी. यातील आपण आज रात्र 30वी आणि रात्र 31वी वाचणार आहोत. सुरू करूया. रात्र 30वी. तू वयाने मोठा नाहीस मनाने. मे महिन्याची सुट्टी संपवून मी परत दापोली शिकावयास गेलो. शाळा सुरू झाली, पावसाळाही सुरू झाला. तप्त जमिनीला मेघ शांतवू लागले. तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे. नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो. गंधवती पृथ्वी या वचनाची त्यावेळेस आठवण येते. फुलाफळात जो रस व जो गंध असतो, एक प्रकारचा स्वाद असतो तो पृथ्वीच्याच पोटातला. घरून दापोलीस येताना यावेळेस मी एक निश्चय करून आलो होतो. सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता. त्यावेळेस त्यांची समजूत घालण्यासाठी आई म्हणाली, तुझे अण्णादादा मोठे होतील, रोजगारी होतील, मग तुला 6 महिन्यांनी नवीन सदरा शिवतील. आता नको हट्ट धरू. मित्रांनो, माझ्या लहानपणी कपड्यांचे बंड फार माजले नव्हते. आम्हाला कोट माहीतच नव्हता. कित्येक दिवस सदराही 1-2 वर्षांनी नवीन मिळावायचा. थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जावायचे. मफलर नव्हते, जाकिटे नव्हती, गरम कोट नव्हते. आता शहरात तर विचारूच नका. परंतु खेड्यातूनही कितीतरी कपडे लागतात. वारा, प्रकाश यांचा अंगाला जितका स्पर्श होईल तितका चांगला. वारा व प्रकाश यांच्या रूपाने प्रत्यक्ष परमेश्वरच आपले अंगे स्वच्छ करावयास जणू येत असतो. परंतु त्या सृष्टीमाऊलीला आपण अंगास हात लावू देत नाही व नाना रोग शेवटी आपणास जडतात. एक रशियन डॉक्टर म्हणतो, जगातील पुष्कळसे रोग फाजील कपड्यांमुळे होतात. रशियातील मुले फार थंडी नसली म्हणजे फक्त लंगोट लावूनच शाळेत जातात. कपडा कमी वापरण्याची वृत्ती नवीन रशिया निर्माण करीत आहे. विचारांच्या डोळ्यांनी रशिया पाहण्याचा यत्न करीत आहे व तसे चालण्याचेही ठरवित आहे. माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता. आईने त्याला 2-3 गाबड्या लावल्या होत्या. आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यावायचा असे मी ठरवून आलो होतो. परंतु पैसे कुठून आणावयाचे? माझे वडील कोर्ट कचेरीच्या कामास वरचेवर दापोलीस येत. दारिद्र्य येत होते तरी कज्जे दलाली सुटली नव्हती. व्यसनच असते तेही. काही लोकांना कोर्ट कचेऱ्यांशिवाय चैनच पडत नाही. स्वतःचे पैसे संपले तर दुसऱ्याचे खटले चालवायस ते घेतात. तुझा खटला मी जिंकून दिला तर मला इतके पैसे, खटला फसला तर झालेला खर्च सारा माझा, असे सांगून खटला चालवण्याची कंत्राटे घेणारे लोक मी पाहिले आहेत. वडील दापोलीस आले म्हणजे आणा 2 आणे मला खाऊला म्हणून देऊन जावायचे. खाऊच्या पैशातील 1 पैसा खाऊमध्ये न खर्चण्याचे मी ठरवले. ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली. गणेश चतुर्थीला 3 महिने होते. तेवढ्यात महिन्यात या खाऊच्या पैशाचा रुपयाभर जमला असता. गणेश चतुर्थीस धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यावायचा असे मी मनात निश्चित केले. ध्येयावर डोळे होते. रोज पैसे मोजत होतो. गणेश चतुर्थी जवळ येत चालली. मजजवळ 1 रुपया 2 आणे जमले होते. गौरी गणपतीला नवीन कपडे करतात. आपल्या गावातील मुलांना त्यांचे आईबाप नवीन कपडे शिवतील, परंतु माझ्या भावास कोण शिवील? माझ्या भावाला मी शिवून नेईन. मी शिंप्याकडे गेलो. माझ्या भावाच्या वयाचा एक मुलगा मी बरोबर घेऊन गेलो. त्याच्या अंगाचा कोट शिवावयास मी सांगितले. 2 वार कापड घेतले, अर्धा वार अस्तर घेतले. कोट तयार झाला. जवळच्या पैशात सारा खर्च भागला. तो कोट हातात घेतला तेव्हा माझे डोळे अश्रूने न्हाले होते. नवीन कपड्याला मंगलसूचक कुंकू लावतात, परंतु प्रेमसूचक अश्रूच मी त्या कोटावर शिंपडले. मी घरी जाण्यास निघालो. पाऊस मी म्हणत होता. मी ज्यांच्याकडे राहिलो होतो ते मला म्हणाले, पावसापाण्याचा जाऊ नकोस. नदी नाल्यांना पूर आले असतील. पिसईच्या पहऱ्या, सोंडेघरच्या पहऱ्या यांना उतार नसेल. आमचे ऐक. मी कोणाचे ऐकले नाही. हृदयात प्रेमपूर आला होता. तो नदी नाल्यास थोडीच भीक घालणार. नवीन कोट बांधून घेऊन मी निघालो. पंख असते तर एकदम उडून गेलो असतो. चालण्याचे श्रमच वाटत नव्हते. सुखस्वप्नात दंग होतो. आईला किती आनंद होईल या कल्पनेत मी होतो. एक नानेटी माझ्या पायाजवळून उडी मारून गेली. नानेटी म्हणून एक सापाचा प्रकार आहे. तिचा रंग हिरवा असतो. नानेटी उड्या मारीत जाते. मला जरा भीती वाटली. जपून चालू लागलो.
पिसाईचा पर्या दुथडी भरून वाहत होता. त्याच्या पाण्याला ओढ फार. काय करायचे? आईचे नाव घेतले व शिरलो पाण्यात. हातात काठी होती. पुढे काठी टाकावयाची व मग पाऊल टाकावयाचे. मी वाहून जाण्याच्या बेतात होतो, परंतु कसा बाहेर आलो देवाला माहीत. माझे प्रेम मला तारीत होते. इतर नदीनाल्यांना प्रेमाने भेटावयास जाणारा तो नाला, तो मला कसा बुडवील? मी माझ्या भावास भेटावयास जात होतो. त्या नाल्याइतकाच उत्सुक होतो, धावपळ करीत होतो. त्या नाल्याप्रमाणेच मीही हृदय भरून येऊन जात होतो. रस्त्यातील खडी वर आली होती. सुयांसारखे दगड पायांना खुपत होते, परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते. अंधार होण्यापूर्वीच घरी जाण्याची धडपड चालली होती. परंतु वाटेतच अंधार पडला. कडाड कडाड आकाश गरजत होते. विजा चमचम करीत होत्या. खळखळ पाणी वाहत होते. त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो. शेवटी एकदाचा मी घरी आलो. ओलाचिंब होऊन गेलो होतो. आई, मी बाहेरून हाक मारली. हवेत फार गारठा आलेला होता. वडील संध्या करीत होते व आईने शेगडीत निखारे शेकण्यासाठी दिले होते. अण्णा आला आई, अण्णा. धाकट्या भावाने दार उघडले. दोघे लहान भाऊ भेटले. इतक्या पावसातून श्याम कशाला आलास? सारा भिजलास ना? आई विचारू लागली. सोंडेघरच्या पर्याला पाणी नव्हते का रे? वडिलांनी विचारले. हो, परंतु मी आलो कसा तरी, मी म्हटले. त्या दिवशी एक बाई वाहून गेली हो त्यातून, वडील म्हणाले. गणपतीची कृपा. बरे ते कपडे काढ, कडक पाण्याने आंघोळ कर, आई म्हणाली. मी आंघोळीस गेलो. धाकट्या भावाने माझे लहानसे गाठोडे सोडले. लहान मुलांना सवयच असते. त्यांना वाटत असते की काहीतरी आपल्यासाठी आणलेले असेल. परंतु मी माझ्या भावंडांसाठी काय आणणार? कोणता काहू आणणार? कोणते खेळणे आणणार? कोणते रंगीत चित्रांचे पुस्तक देणार? मी गरीब होतो. परंतु माझ्या भावास त्या गाठोड्यात काहीतरी सापडले. त्यात कोट सापडला, नवीन कोट. तो कोट नव्हता, ते हृदय होते, ते प्रेम होते. ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती. अण्णा, हा लहानसा कोट कोणाचा? हा नवीन कोट कोणाला रे? धाकटा भाऊ कोट घेऊन माझ्याजवळ येऊन विचारू लागला. मग सांगेन, घरात जा घेऊन, मी म्हटले. आई, हा बघ कोट. हा काही अण्णाच्या अंगाचा नाही. हा मला आणलाय ना? होय आई. धाकटा भाऊ आईला विचारू लागला. आईने कोरडे धोतर दिले. मी चुलीजवळ शेकत बसलो. आई म्हणाली, श्याम, हा कोणाचा कोट? मोरू जोशांकडे का रे द्यावयाचा आहे? कापातल्या मुक्याने पाठविला असेल, वडील म्हणाले. नाही, हा मी पुरुषोत्तमासाठी शिवून आणला आहे, मी म्हटले. पैसे रे कुठले? कोणाचे कर्ज काढलेस का फीचे दडवलेस? वडिलांनी विचारले. कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास? आईने कातर स्वरात विचारले. आई, त्या दिवशी तू सांगितले होतेस, हा पहिला व शेवटचा हात लावलेला. ते मी विसरेन का? मी कर्ज काढले नाही, चोरलेही नाहीत, फीचेही खर्चले नाहीत, मी म्हटले. मग उधार का शिवून आणलास श्याम? वडिलांनी विचारले. भाऊ, तुम्ही मला खाऊला आणा 2 आणे देत असता, ते मी जमविले. गेल्या 2-3 महिन्याचे सारे जमविले. त्यातून हा कोट शिवून आणला. आई म्हणत असे, तुझे अण्णा दादा मोठे होतील, मग तुला नवीन शिवतील कोट. मी मनात ठरवले होते की गणपतीला नवीन कोट आणावयाचा. पुरुषोत्तम, बघ तुला होतो का? मी म्हटले. अण्णा, हा बघ छान होतो आणि आतलाही खिसा. आता माझे पेन्सिल हरवणार नाही. आई बघ, पुरुषोत्तम आईला दाखवू लागला. मी सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहिवर आला व ती म्हणाली. श्याम, तू वयाने मोठा नाहीस, पैशाने मोठा नाहीस, शिकून मोठा नाहीस, परंतु मनाने मोठा आजच झालास. हो, हे प्रेम बाळांनो पुढेही ठेवा. या प्रेमावर देवादृष्ट नको कोणाची पाडू. वडिलांनीही माझ्या पाठीवरून हात फिरवला. ते बोलले नाहीत. त्या हात फिरवण्यात सारे बोलणे होते, साऱ्या स्मृती होत्या. आई, याला कुंकू लावू? पुरुषोत्तमाने विचारले. बाळ, आता घडी करून ठेव. उद्या कुंकू लावून देवाला नमस्कार करून अंगात घाल. नवीन कोट घालून गणपती आणावयास जा हो, आई म्हणाली. रात्र 31वी. लाडघरचे तामसतीर्थ. राजाला आज परत जावयाचे होते. त्याला वाईट वाटत होते. श्यामच्या आईच्या सगळ्या आठवणी ऐकाव्याला आपण नाही, म्हणून त्याला वाईट वाटत होते. परंतु कर्तव्य कठोर आहे. कर्तव्यासाठी सारे मोह दूर टाकावे लागतात. चांगल्या गोष्टींचे मोह दूर ठेवावे लागतात. मोह वाईट गोष्टींचे असतात असे नाही, पण चांगल्या गोष्टीचेही असतात. श्याम, आता आपण परत केव्हा भेटू? तुझी रसाळ वाणी पुन्हा केव्हा ऐकावयास मिळेल?
श्याम, तुझ्या आठवणी सांगतोस त्या असतात साध्या, परंतु त्यातून सुंदर धर्म तू दाखवून देतोस. कृष्णाच्या लहानशा तोंडात यशोदेला विश्व दिसले, तसे तुझ्या या लहान गोष्टीत धर्माचे व संस्कृतीचे विशाल दर्शन होते. श्याम, काल मी रामजवळ म्हटले की हा गोष्टीमय धर्म आहे की धर्ममय गोष्टी आहेत. गोष्टीरूपाने तू धर्म सांगत आहेस, धर्मरूपाने गोष्टी सांगत आहेस. रोजच्या आपल्या साध्या जीवनातही किती आनंद व हृदयता आपणास होता येईल हे तू दाखवत आहेस, नाही का? या आयुष्याच्या मार्गावर सुखाला व संपत्तीला तोटा नाही. बहीण भावांचे प्रेम, गुराढोरांचे प्रेम, पशुपक्ष्यांचे प्रेम या सर्वांमुळे जीवन समृद्ध, सुंदर व श्रीमंत करता येते. श्याम, तुझ्या आठवणी ऐकता ऐकता मला कितीदा रडू आले. त्या रात्री तू प्रेमाचे वर्णन करीत होतास, त्यावेळेस मला गहिवरून आले होते. श्याम, आता केव्हा असे ऐकावयास सापडेल? तू जणू श्यामसुंदर कृष्णाची मूर्तीच आहेस, नाही? राजा, अतिशयोक्ती करण्याची तुला सवयच आहे. तुझे माझ्यावर प्रेम आहे म्हणून तुला माझे सारे चांगलेच दिसते. माझ्यात एकच गुण आहे, तो म्हणजे कळकळ. या कळकळीने सारे सजून दिसते. मी कीर्तन करतो तेव्हा संगीत गायनाची उणीव मी माझ्या उत्कंठेने व कळकळीने भरून काढतो. राजा, माझ्याजवळ दुसरे काय आहे? काही नाही, खरेच काही नाही. मी आपला बोलका ढलपा. कामे तुम्ही करता, मी गोष्टी सांगाव्या, कथा सांगाव्या, शब्दवेल्हाळ मी, परंतु तुम्ही कार्यवेल्हाळ आहात. राजा, मनातून मी माझे डोके कितीदा तरी तुमच्या पायावर ठेवतो. भिका, नामदेव, राम हे किती काम करतात. तुम्ही मला मोठेपणा दिलात तरी माझजवळ काही नाही, हे मी जाणून आहे. तुम्ही दगडाला शेंदूर फासून नमस्कार करीत आहात. श्याम बोलत होता. इतक्यात राम आला. काय रे राम, गाडी आली की काय? श्यामने विचारले. नाही, बेत बदलला आहे. आता न जाता रात्री जायचे ठरले. रात्रीची आठवण ऐकून मगच जाऊ, असे दाजी म्हणाले. राजा, रात्री जा, काही उशीर होणार नाही, राम म्हणाला. देवाची इच्छा, राजा म्हणाला. सायंकाळ झाली होती. आकाशात अनंत रंगाचे प्रदर्शन उघडले होते. लाल, निळे, पिवळे सारे रंग तिथे ओतले होते. भव्य देखावा दिसत होता. नदीतीरावर जाऊन श्याम व राजा गोष्टी बोलत होते. गोष्टी बोलता बोलता दोघे मुके झाले. एकमेकांचे हात त्याने हातात घेतले होते. हात सोडून दिले. गुराखी गायी चारून परत जात होते. कोणी म्हशीच्या पाठीवर होते, कोणी पावा वाजवत होते. श्याम, चला परत जाऊ, राजा म्हणाला. राजा, असे भव्य सृष्टीदर्शन झाले म्हणजे वाटते कोठे जाऊ नये. इथेच बसावे व सृष्टीत मिळून जावे. सृष्टीच्या मुखाच्या महान संगीत सिंधूत आपल्या जीवनाचा बिंदू मिळवून टाकावा. श्याम बोलत होता. त्याचे होठ थरथरत होते. श्याम म्हणजे मूर्त भावना, श्याम म्हणजे मूर्त उत्कटता होती. शेवटी दोघे मित्र आले. आश्रमाच्या गच्चीवर मंडळी जमू लागली. आकाशाच्या गच्चीत एक एक तारा येता येता सारे आकाश फुलून गेले. गच्चीत एक एक माणूस जमता जमता सारी गच्ची भरून गेली. प्रार्थनेला सुरुवात झाली. प्रार्थना संपली. क्षणभर सारी मंडळी डोळे मिटून बसली होती. श्यामने गोष्ट सांगण्यास सुरुवात केली. आमच्या लहानपणी जेव्हा आईचे सांधे दुखत होते त्यावेळेस लाडघरच्या देवीला एक नवस केला होता. दापोली तालुक्यातच लाडघर म्हणून मोठे सुंदर गाव समुद्रकाठी आहे. लाडघर तेथे तामसतीर्थ आहे. लाडघरजवळ एके ठिकाणी समुद्राचे पाणी लालसर दिसते, तांबूस दिसते, म्हणून त्यास तामसतीर्थ म्हणतात. तो देवीचा नवस कितीतरी दिवस फेडावायचा राहिला होता. आईचे सांधे बरे झाले होते. जरी ती पहिल्या इतकी सशक्त राहिली नव्हती तरी हिंडू फिरू शकत होती. 2 धंदे करू शकत होती. लाडघरच्या देवीला लाकडाची बाहुली, लाकडाचा कुंकवाचा करंटा, खण, नारळ वगैरे व्हावे लागत असे. हा नवस फेडण्यासाठी आई पालगडहून दापोलीस येणार होती व दापोलीहून आईला घेऊन मी लाडघरास जावयाचे असे ठरले होते. आई केव्हा येते याची मी वाट पाहत होतो. कितीतरी वर्षांनी आई पालघरच्या बाहेर जाणार होती. 12 वर्षात पालघरच्या बाहेर ती गेली नव्हती. ना कधी हवा पालट, ना कधी थारे पालट. आई आली. दापोलीहून लाडघरास जाण्यासाठी मी गाडी ठरवली. दापोलीहून पहाटे निघावयाचे ठरले. दापोलीपासून लाडघर 3 कोस होते. 3 तासांचा रस्ता होता.
पहाटेचा कोंबडा आरवला. आई उठली. मीही उठलो. गाडीवान वेळेवर आला व हाका मारू लागला. मी सारे सामान घेतले. आई व मी गाडीत जाऊन बसलो. लाडघरास आमची एक दूरची आतेबहीण होती. तिच्याकडे उतरवायचे आम्ही ठरवले होते. सकाळी 7-8 वाजता पोचू असे वाटत होते. गाडीवानाने गाडी हाकली व बैल चालू लागले. बैल मोठ्या आनंदाने चालत होते. पहाटेची शांत वेळ होती. कृतिकांचा सुंदर पुंजाकार आकाशात दिसत होता. बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज त्या शांत वेळी आल्हादकारक वाटत होता. जणू सृष्टीमंदिरातीलच त्या गोड घंटा पहाटे वाजत होत्या. फुले फुलली होती. वारे मंद वाहत होते. पाखरे गात होती. सृष्टीमंदिरात काकडारती सुरू झाली होती. गाडीमध्ये मी व माझी आई दोघेच जण होतो. मी व माझी आई आणि मी दोघे, अगदी दोघेच होतो. आमचे एकमेकावर फार प्रेम होते. माझे वय 14-15 वर्षाचे होते, तरी आईला मी लहानच होतो. आईला मुले कधी मोठी झाली असे वाटतच नसते. मी आईच्या मांडीवर डोके ठेवून पडलो होतो. गाडी मोठी होती. पुष्कळ जागा होती. आईच्या मांडीवर डोके खुपसून मी निजलो होतो. आई माझ्या डोक्यावरून, माझ्या केसांवरून आपला प्रेमळ हात फिरवत होते. किती रे भरभरीत शेंडी, श्याम, तेलबिल नाही वाटते लावीत कधी? आईने विचारले. परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते. मी फार सुखावलो होतो. सुखावले मन, प्रेमे पाझरती लोचन, अशी माझी स्थिती झाली होती. आई व मी आम्ही एकत्र कधीही प्रवास केला नव्हता. इतक्या स्वतंत्रपणे, मोकळेपणे आम्ही कधी हिंडलो नव्हतो. आई व मी होय. आम्हा दोघांचे त्या दिवशी जग होते. माझ्या मनात अनेक सुखस्वप्ने खेळत होती. मी मोठा होईन, शिकेन, माझ्या आईला मी काहीही कमी पडू देणार नाही, तिला सुखाच्या स्वर्गात ठेवीन, वगैरे मनोरथ मी मनात मांडित होतो. मनोरथाचे मनोरे रचावायचे व पाडावायचे हा मनाचा चंचल स्वभावच आहे. आई मला म्हणाली, श्याम, बोलत का रे नाहीस? अजून झोप पुरी नाही झाले वाटते. आई, तुझ्या मांडीवर मुकपणाने मी निजावे व तू प्रेमळपणाने माझ्याकडे बघावेस, माझ्या अंगावरून हात फिरवावास, याहून दुसरे काही मला नको. आई मला थोपट. आई, तुझ्याजवळ नेहमी लहान मूल व्हावे असेच मला वाटते. थोपट मला ओव्या म्हण. माझे शब्द ऐकून आई खरोखरीच मला थोपटू लागली व ओव्या म्हणू लागली. रानातील पाखरे किलबिल करू लागली होती. दापोली ते लाडघर दुतर्फा घनदाट जंगल आहे. रस्त्यात सूर्याचा प्रकाशही येऊ शकत नाही. एके ठिकाणी डोंगरातून धोधो पाणी रस्त्यावर पडत आहे. तो देखावा भव्य व मूक करणारा आहे. काजू, आंबे, फणस, वड, पायरी, करंज यांचे झाडे दुतर्फा रस्त्याने आहेत. या झाडावरून नाना प्रकारचे पक्षी हिंडून फिरू लागले, गाऊ लागले. सृष्टी जागृत होऊन पाहत होती, परंतु मी माझ्या आईच्या मांडीवर निजू पाहत होतो. झोप येत नव्हती, तरी डोळे मिटून पडलो होतो. जगाची उठायची वेळ, परंतु माझी माता मला निजवीत होती. आईने ओव्या म्हणता म्हणता पुढील ओवी म्हटली. कधी कधी माझी आई स्वतःही ओव्या करून म्हणत असे. याचा मला त्यापूर्वी अनुभव आला होता. यावेळेसही तोच अनुभव आला. घनदाट या रानात धो धो स्वच्छ वाहे पाणी, माझ्या श्यामच्या जीवनी देव राहो. आई अशी ओवी म्हणताच मी खाडकन उठून बसलो. धो धो वाहणाऱ्या पाण्याला पाहावयास मी उठून बसलो. आईने विचारले, काय रे उठलास? कंटाळलास वाटते, निज हो, माझी मांडी दुखायची नाही. मी म्हटले, आई, श्यामच्या जीवनात तू देवाला बोलवीत आहेस, मग मी कसा निजू? देव येणे म्हणजे जागृती येणे. देव सर्वांना जागृती देतो. सूर्यनारायण सर्व जगाला चालना देतो, नाही का? दुरून समुद्राची गर्जना ऐकू येत होती. जंगल संपताच दूरचा उचंबळणारा सागर दिसू लागला. संसाराच्या जंगलाजवळच परमेश्वरी आनंदाचा समुद्र अपरंपार उचंबळत असतो. संसाराच्या जरा बाहेर जा, की तिथे हा आनंद तुम्हाला भेटेल. दुरून टुमदार व सुंदर लाडघर गाव दिसू लागले. आम्ही गावात शिरलो. ज्याच्या त्याच्या बागेत बैलरहाट सुरू होती. बागेचे शिंपणे चालले होते. रहाटाचा को को आवाज ऐकवायस येत होता. बैलांच्या पाठीमागून लहानशी शिमटी हातात घेऊन हाकलणारे मुलगे, त्यांचा आवाज ऐकू येत होता. पाण्याचे पाट बागेतून वाहत होते. पोफळी, नारळ, केळी, अननस यांना पाणी जात होते. प्रत्येकाचे घर व घराशेजारी प्रत्येकाचे केळी, पोफळींचे, नारळाचे आगर. मोठा, सुखी व सुंदर असा तो गाव होता. स्वच्छ व समृद्ध, मुबलक पाणी, सुंदर हवा, फळाफुलांची रेलचेल, दाट झाडी. आमची गाडी गावातून चालली.
नेमके घर आम्हास माहीत नव्हते. विचारीत विचारीत चाललो. वाटेत मुलांची शाळा होती. आमच्या गाडीकडे शाळेतील लहान मुले पाहू लागली. एखादी नवीन गाडी, नवीन पक्षी, नवीन मनुष्य, काहीही अपरिचित दृष्टीस पडताच मुलांची जिज्ञासा जागी होत असते. सुभाताईचे घर सापडले एकदाचे. गाडीवानाने गाडी सोडली. बैलांना बांधून चारा घातला. आम्ही घरात गेलो. सुभाताईला मी कधीही पूर्वी पाहिले नव्हते. आईने सुद्धा कितीतरी दिवसांनी तिला पाहिले. माझी आई सुभाताईपेक्षा वयाने वडील होती. आईच्या मोठ्या मुलीसारखी सुभाताई शोभत होती. आईला एकदम पाहताच चकित झाली. वहिनी, किती ग वर्षांनी आपण भेटत आहोत, अशा गोड शब्दाने सुभाताईने आईचे स्वागत केले. आणि हा कोण, तिने माझ्याकडे पाहून विचारले. आई म्हणाली, सुभे, हा श्याम हो, लहानपणी हट्ट करणारा, सर्वांशी भांडणारा तो हो. हा तुला नाही का आठवत? बराच की रे मोठा झालास, इंग्रजी शाळा शिकतोस वाटते, सुभाताईने विचारले. हो, मी 4थी इयत्तेत आहे, असे मी उत्तर दिले. त्या प्रेमळ भरल्या घरात आम्ही एकदम घरच्यासारखी होऊन गेलो. सुभाताई म्हणाली, वहिनी, समुद्रावर आता स्नाने करावयास जा, म्हणजे 10-11 वाजायला परत याल. दुपारी जेवणे खाणे झाल्यावर देवीला जाऊ, म्हणजे सायंकाळी तुम्हाला परत जायला गाडी जोडता येईल. राहत तर नाहीसच म्हणतेस. एवढे आल्यासारखे 8 दिवस राहतीस तर किती चांगले झाले असते. मला बरे वाटले असते. सासरी राहून माहेरचा अनुभव घेतला असता. राहशील का? सुबे, ही गाडी परत भाड्याची ठरवली आहे. शिवाय तिकडे घरी तरी कोण आहे? लहान मुलांना ठेवून आले आहे. श्यामची ही शाळा बुडेल. पुष्कळ वर्षांनी दोघे भेटलो, हेच पुष्कळ झाले. मग आताच आम्ही समुद्रावर जाऊन येतो, आई म्हणाली. आम्ही कपडे घेतले. सुभाताईचे यजमान आमच्याबरोबर निघाले. गाडी जुंपली. गाडी जोराने निघाली. समुद्र जवळ होता. समुद्राच्या बाजूबाजूनेच रस्ता होता. आम्हाला तामस तीर्थावर जावायचे होते. मी समुद्राकडे सारखा पाहत होतो. माझ्या चिमुकल्या डोळ्यांनी त्याला जणू पिळून टाकीत होतो. अफाट सागर, अनंत सिंधू, ना अंत ना पार. खाली निळा पाण्याचा समुद्र व वर निळा आकाशाचा समुद्र. आमची गाडी योग्य ठिकाणी आली. सुभाताईचे यजमान व आम्हीही खाली उतरलो. कोठे स्नान करावयाचे ते त्यांनी आम्हाला दाखविले. समुद्राच्या लाटा तेथे उसळत होत्या. येथील वाळूही जरा लालसर आहे, असे वाटत होते. येथेच लाल पाणी का बरे? असा सुभाताईच्या यजमानास मी प्रश्न विचारला. ते म्हणाले, देवाचा चमत्कार, दुसरे काय? आई म्हणाली, येथे देवाने राक्षसास मारले असेल, म्हणून हे पाणी लाल झाले. सुभाताईचे यजमान म्हणाले, हो, तसा तर्क करावयास हरकत नाही. लंगोटी लावून मी समुद्रात शिरलो. लहान लहान लाटांबरोबर मी खेळू लागलो. फार पुढे मी गेलो नाही. समुद्राचा व माझा फारसा परिचय नव्हता. आई गुडघ्याहून थोड्याशा जास्त पाण्यात जाऊन बसली व अंग धुवू लागली. समुद्र शेकडो हातांनी हळूच गुदगुल्या करावयास हसत हसत, खेळत खेळत येत होता. पायांखालची वाळू लाट माघारी जाताच निसरत होती. आम्ही मायलेकरे ईश्वराच्या कृपासमुद्रात डुबत होतो. पाणी खारट होते, तरी तीर्थ म्हणून आई थोडे प्याली व तिने मलाही प्यावयास लावले. आईने समुद्रास फुले वाहिली, हळदकुंकू वाहिले. समुद्राची तिने पूजा केली. 4 आणे समुद्रात फेकून दिले. मोत्यांच्या राशी ज्याच्या पोटात आहेत, त्या रत्नकाराला आईने 4 आणे दिले. किती कृतज्ञता होती. चंद्रसूर्य निर्माण करणाऱ्या देवाला भक्त काडवातीने निरंजनाने ओवाळतो. स्वतःच्या अंतःकरणातील कृतज्ञता व भक्ती काहीतरी बाह्य चिन्हात प्रकट करावयास मनुष्य पाहत असतो. त्या अनंत सागराला पाहून थोडी त्यागबुद्धी नको का शिकावयाला? कोरडे नेसून आम्ही गाडीत बसलो. गाडी घरी आली. तो 12 वाजावयास आले होते. भूक भरपूर लागली होती. सुभाताईने पाणी वगैरे घेऊन तयारी केलीच होती. तिच्या यजमानांचे स्नान, संध्या, देवतार्चन पहाटेच होत असे. पहाटे सारे करून मग ते बागेच्या आगाराच्या कामाला लागत असत. आम्ही जेवायस बसलो. जेवण अत्यंत साधे परंतु रुचकर होते. सुभाताईने तेवढ्यातल्या तेवढ्यात आमच्यासाठी खांडवी हे साधे पाकवान केले होते. नारळाचा अंगरस काढला होता. नारळाची चटणी होती. प्रत्येक पदार्थाला नारळाने रुची आली होती. वांगी व त्यात मुळ्याच्या शेंगा अशी भाजी होती. ती मोठी झकास झाली होती. घरचे लोणकडे तूप होते. श्याम, श्लोक म्हण चांगलासा, आई म्हणाली. मी केयूरा व विभूषंती पुरुष हा संस्कृत श्लोक म्हटला. सुभाताईच्या यजमानास माझा श्लोक फार आवडला. इंग्रजी शाळेत जातोस, तरी श्लोक म्हणायला लाजत नाहीस वाटते.
अलीकडच्या मुलांना 4 श्लोकही चांगले पाठ येत नाहीत. तुझा नंबर कितवा आहे श्याम? त्यांनी मला विचारले. 2रा मी सांगितले. वा, चांगला हुशार दिसतोस, ते म्हणाले. सुभाताईचा मुलगा 5 वर्षाचा होता व मुलगी 2-2.5 वर्षाची होती. मुलगा मधू वडिलांजवळ बसला होता. त्यांनीही एक चांगला श्लोक म्हणून दाखविला. श्याम, खांडवी घे हो आणखी. लाजूबिजू नको, सुभाताई म्हणाली. श्याममुळे साऱ्या जगाचं भिडस्त. येथे नको हो लाजायला. श्याम, आई हसत म्हणाली. माझी आईही जेवाव्यास बसली होती. सुभाताई तिला प्रेमाने म्हणाली. वहिनी, तू आपली सावकाश जेव. त्यांना जाऊ दे उठून. साऱ्यांची जेवणे झाली. ओल्या पोपळीतील सुपारी सुभाताईने आईला दिली. मी सुपारी खात नसे, परंतु ओल्या सुपारीतले खोबरे कुरतडून खाल्ले. सुभाताई व आई या दोघींनी आवरावर केली. दोघीजणींनी जरा अंग टाकले व दोघीजणी बोलत होत्या. सुभाताईच्या मुलग्याबरोबर मी आग्रात गेलो. आग्रातील मजा पाहत होतो. कितीतरी केळी प्रसवल्या होत्या. केळीच्या दात्यांची फखरण पडली होती. केळीच्या दात्यांची चटणी करतात, परंतु फार असेल म्हणजे त्यांना कोण विचारतो? केळफुलांची एक एक पारी उघडत होती व केळ्याची फणी बाहेर पडत होती. पेरूचे झाड होते, त्यावर मी चढलो. पोपट बसले होते त्याच्यावर. एक सुंदर पेरू पोपटाने टोचला होता. आम्ही तो पाडला व खाल्ला. इतक्यात सुभाताईने हाक मारली, म्हणून मी घरात गेलो व मधूही पाठोपाठ धावत आला. श्याम, त्या पपनशीवरचे 2-3 पपनसे तोडून आण. 2 येथे फोडू व 1 बरोबर घेऊन जा. गाडीत खायला होईल, सुभाताईने सांगितले. कोठे आहे झाड, असे मी विचारताच, चल मी दाखवतो मामा, असे मधू म्हणाला व माझा हात धरून मला ओढू लागला. पपनशेच्या झाडावर पिवळी पिवळी नारळाच्या सुकडी एवढी पपनसे लटकलेली होती. आमच्या घरी लहानपणी पपनसे होती, परंतु तिला इतकी मोठी फळे येत नसत. मी झाडावर चढून 2-3 पपनसे पाडली. पपनसे घेऊन आम्ही घरात गेलो. मी अशी सूचना केली की रानात देवीला जावायचे, तेथेच पपनसे फोडावी. रानात मजा येईल. परंतु सुभाताई म्हणाली, रानात आपण ओला नारळ व पोहे खाऊ. पपनसे येथेच फोडा. पपनसे फोडण्यात आली. गाडीवानालाही नेऊन दिल्या फोडी. फारच गोड होती पपनसे. देवीला जायची वेळ झाली. मी गाडीवानास उठविले. सुभाताई, तिची मुले, मी व माझी आई सारी गाडीत मावलो. गाडी मोठीच होती. गावाबाहेर टेकडीच्या पायथ्याशी ती देवी होती. आईने देवीची पूजा केली. लाकडी बाहुली, करंडा, बांगड्या तिच्या पायावर वाहिल्या. खणा नारळांनी देवीची ओटी भरण्यात आली. साऱ्यांनी कपाळाला अंगारा लावला व घरच्या माणसासाठी कागदाच्या चिटोऱ्यात आईने पुडी करून घेतली. मग आम्ही वनभोजन केले. नारळ, पोहे, गूळ. रानात गंमत वाटली. रानात नेहमी मजा वाटते. मनाला प्रसन्न व मोकळे वाटते. वनभोजने, तेथे घरच्या भिंती नसतात. विशाल सृष्टीच्या विशाल घरात आपण असतो. तेथे संकुचितपणा नाहीसा झालेला असतो. देवीच्या पाया पडून आम्ही घरी गेलो. आम्हाला आता परत दापोली जावयाचे होते. दापोलीहून रात्री बैलगाडीने आई परत पालघडला जाणार होती. आम्ही तयारी केली. मी सुभाताईला व तिच्या यजमानांना नमस्कार केला. तू दापोलीस जवळच आहेस. एखाद्या रविवारी यावे. घरी पालगडास इतके लांब जावयाचे तर येथे येत जा. ऐकलास ना श्याम, सुभाताई म्हणाली. तिचे यजमान म्हणाले, श्याम, येत जा रे, आम्ही काही परकी नाही. अरे, गेल्या आल्याशिवाय ओळख तरी कशी होणार? ए हो, मी हो म्हटले. आम्ही देवाच्या पाया पडलो. देवांना सुपारी ठेवली. सुभाताईने पोफळे, 2 शहाळी, 1 मोहाचा नारळ घरी नेण्यासाठी बरोबर बांधून दिला. पपनसे 2 घेतली. सुभे, येते हो, आई म्हणाली. आई निरोप मागू लागली. वहिनी, आता पुन्हा ग केव्हा भेटशील? सुभाताई भरल्या मनाने म्हणाली. आई म्हणाली, सुभे, देवाला माहीत केव्हा भेटू ते. 12 वर्षांनी मी आज पालघर सोडून क्षणभर बाहेर पडले. जायचे तरी कोठे? येऊन जाऊन माझे 2 भाऊ पुण्या मुंबईकडे आहेत. त्यांच्याकडे गेले तर, परंतु त्यांचे संसार आहेत. त्यांना बहिणींची आठवण कोठे येत असेल एवढी. सुभे, गेली 5 वर्षे सारखा हिवताप लागला आहे पाठीशी. ताप आला की पडावे अंथरुणावर. घाम येऊन ताप निघाला की उठावे कामाला. घरात तरी दुसरे कोण आहे? गरिबाला दुखणी येऊ नयेत हो, पापच ते. जिभेला चव मुळी कशी ती नसते. आल्याचा तुकडा व लिंबाची फोड घेऊन कशीतरी 2 घास घशाखाली ढकलायचे. असो, देवाची इच्छा. आपण माणसे तरी काय करणार दुसरे? आला भोग भोगावा.
आलेला दिवस दवडावा. हे सांगायचे तरी कोणाला? कोणाजवळ दुःख उगाळायचे? इतक्या वर्षांनी तू भेटलीस, तुझा प्रेमळ स्वभाव म्हणून बोलावेसे वाटले. माझ्या मुलीसारखीच तू, चंद्रिनी तू खेळत असा. तुला न्याहायला घातले आहे. तुला लहानपणी परकर शिवले आहेत. माझीच तू म्हणून बोलते. जरा दुःख हलकं होते, बरे वाटते. जगात आपल्या दुःखाने दुसरा दुःखी होतो हे पाहून जरा बरे वाटते. पण मी कोणाजवळ बोलत नाही. एक देवाजवळ सांगावे, बोलावे. असे म्हणता म्हणता आईच्या डोळ्यांना पाणी आले व सुभाताईनेही डोळ्याला पदर लावला. वहिनी, आमच्या मधूच्या मुंजीत ये हो आता. वहिनी, श्याम वगैरे मोठे होतील मग नाही हो ते काही कमी पडू देणार. मुले आपली तुझी चांगली आहेत. हीच देवाची देणगी, सुभाताई म्हणाली. आई म्हणाली, हो तेवढे सुख आहे. श्याम सुट्टीत घरी आला की माझे सारे काम करू लागतो व शाळेतही हुशार आहे असं म्हणतात. देव करील ते खरे. बरे येते हो. असे बोलल्यावर आईने सुभाताईच्या मुलांच्या हातात 1-1 रुपया दिला. आणलेला खण सुभाताईला दिला. वहिनी, रुपया कशाला? सुभाताई म्हणाली, राहू दे ग, मी आता पुन्हा त्यांना कधी भेटेन. सुबे, तुझी वहिनी आता श्रीमंत नाही हो. असू दे हो तो रुपया. असे म्हणून मुलांच्या पाठीवरून हात फिरून आई निघाली. आम्ही गाडीत बसलो. मायलेकरे पुन्हा गाडीत बसली. गाडी निघाली. बैलांना परत घरी जावायचे असल्यामुळे ते जलद जात होते. परंतु आता चढाव होता, येताना उतार होता. बैलांना हळूहळूच जाणे प्राप्त होते. गाव सुटला व गाडी नीट रस्त्याला लागली. सायंकाळ होत आली होती. सारा समुद्रच तामस्थिर झाला होता. फार सुंदर देखावा. सूर्य अस्तात जात होता. त्याच्याकडे डोळे पाहू शकत होते. तो आता लाल गोळा दिसत होता. समुद्र त्या दमल्या भागलेल्या सूर्याला सहस्त्र तरंगांनी स्नान घालावयास उत्सुक होता. बुडाला, सूर्य बुडाला. तो लाल गोळा समुद्रात पडला. त्यावेळेस हिरवे निळे दिसले. रात्रभर समुद्राच्या कुशीत निजून तो दुसऱ्या दिवशी परत येणार होता. दोन्हीकडे किर्र झाडी लागली. मधून आकाशात तारे दिसू लागले. रात्रीच्या वेळी जंगलातून जाण्यात फारच गंभीरता वाटते. रातकिडे ओरडत होते. दुरून समुद्राची गर्जना ऐकू येत होती. मायलेकरे गाडीत बोलू लागली. आई, पुन्हा आपण अशीच दोघे केव्हा बरे कुठे जाऊ? तुझ्याबरोबर मी कधी हिंडलो नाही. आई, तुझ्याबरोबर हिंडावे व प्रेम लुटावे असे वाटते. मी आईचा हात हातात घेऊन म्हटले. आई म्हणाली, तुम्ही मोठे व्हा व मग तुमच्या रोजगारावर मी येईन. मग मला पंढरपूर, नाशिक, काशी, द्वारका सगळीकडे हिंडवून आणा. तुझे आजोबा काशीला जाऊन आले होते. हे सुद्धा नाशिक, पंढरपूरला जाऊन आले आहेत. परंतु मी कोठे जाणार व कोण नेणार? अंगणातल्या तुळशीतच माझी काशी व माझे पंढरपूर. आपल्यात म्हण आहे ना, काशीत जावे नित्य वदावे. यात्रेच्या त्या पुण्या घ्यावे. जाईन जाईन म्हणत राहिल्यानेही गेल्याचे पुण्य लागते. अंगावर पाणी घेताना हर हर गंगे म्हणावे. विठोबा व विश्वेश्वर, गोदा व गंगा आपल्या अंगणात आपल्या घरी आहेत. गरिबासाठी ही सोय आहे. बाळ, आपण कोठे जावयाचे हिंडायला? सावकारांचे गुमास्ते तर सारखे घरी धरणे धरून बसतात. वाटते नको ही जेणे. पुरे हा संसार. कुठल्या यात्रा नि बित्रा? अरे ही संसार यात्रा हीच मोठी यात्रा हो. या यात्रेतूनच भरल्या हाताने अब्रूनिशी मला डोळे मिटू दे म्हणजे झाले. डोंगरावर धो-धो पडणारे पाणी, त्याच्याजवळ आम्ही आलो होतो. आईच्या डोळ्यातूनही शांत प्रवाह होता. गालावर घळघळत होता. त्या पवित्र गंगा यमुना मी माझ्या माथ्यावर घेतल्या. मी माझे तोंड आईच्या पदरात घुसविले. आई, तू मला हवीस. आम्हाला तुझ्याशिवाय कोण? खरेच कोण? मी तुझ्यासाठी शिकतो. तू नाहीस तर कोणासाठी शिकवायचे? कोणासाठी जगावायचे? आई, तुला देव नाही हो नेणार असे म्हणून मी आईला घट्ट धरून ठेवले. जणू त्यावेळीच मृत्यू तिला न्याहावयास आला होता व म्हणून मी तिला पकडून ठेवित होतो. देव करतो ते सारे बऱ्यासाठी. तुम्ही चांगले व्हा म्हणजे झाले, आई म्हणाली. आता गाडीत कोणी बोलत नव्हते. आईच्या मांडीवर भक्तिप्रेमाने, कृतज्ञतेने, सर्व कोमल भावनांनी उचंबळून मी माझे डोके ठेवले होते. मी थोड्या वेळाने पुन्हा आईला म्हटले, आई, तू लहानपणी एक गोष्ट सांगत असे. एका भिकाऱ्याचा मुलगा आपल्या झोळीतील 4 दाणे रस्त्यावर टाकी. सकाळी त्या दाण्यांचे सुंदर सोन्याचे पीस होई. आई, आपलेही तसेच सारे चांगले होईल नाही का? आपले दारिद्र्य जाईल, चांगले दिवस येतील. श्याम, देवाला काय अशक्य आहे? तो रात्रीचा दिवस करतो, विषाचे अमृत करतो. सुदाम्याला देवाने सोन्याची नगरी नाही का दिली? परंतु आपण साधी संसाराची माणसे.
आपली कोठे तेवढी लायकी आहे, आई म्हणाली. आई, देवाची कृपा नेहमीच असते होय ना? गरिबी आली, अपमान झाले, हालापेष्टा भोगाव्या लागल्या, तरी ती ही कृपाच असे म्हणतात. ते खरे का गं? मी प्रश्न विचारला. बाळ, तुझ्या अडाणी आईला नाही रे हे समजत सारे. देव जे जे करतो ते बऱ्यासाठी. एवढे मात्र एक मला माहीत आहे. मी तुला लहानपणी मारले, ते तुझ्या बऱ्यासाठी ना? मग माझ्याहून कितीतरी पटीने देव दयाळू आहे. त्याच्यावर विश्वास ठेवावा. विषाचा पेला देवो, अमृताचा देवो, त्याच्यावर श्रद्धा असावी. आई जणू श्रद्धोपनिषदच गाऊन राहिली होती. एकदम माझे लक्ष समोर गेले. वाघ, आई वाघ, मी घाबऱ्या घाबऱ्या म्हटले. काय तेजस्वी डोळे व भेसूर मुद्रा, काय ती ऐट. उजवीकडच्या जंगलातून डावीकडच्या जंगलात तो शिरला. रंगभूमीवर नट येतो व जातो, तसेच त्याने केले. मायलेकरांच्या प्रेमाच्या गोष्टी ऐकायला का तो आला होता? देवाची करुणा पटवून द्यावायला का तो आला होता? माझ्या आईवर पशुपक्षी प्रेम करीत, गायीगुरे मांजरे प्रेम करीत. मांजरांची गोष्ट मी शेवटी सांगणार आहे. मांजर म्हणजे वाघाची मावशी. माझ्या आईवर मांजर प्रेम करी, मग वाघ का करणार नाही? तो माझ्या आईचे दर्शन घ्यावयास आला होता. क्रूरपणा दूर ठेवून नम्रपणे वंदन करावयास तो आला होता. हळूहळू दापोली गाव आले. दूरचे दिवे लुकलुक दिसू लागले. रात्री 9 वाजता आम्ही घरी येऊन पोचलो. आई त्याच रात्री पालगडास गेली नाही, दुसऱ्या दिवशी गेली. मित्रांनो, तो दिवस व ती रात्र माझ्या जीवनात अमर झाली आहेत. त्यानंतर पुन्हा कधीही मी व माझी आई एकत्र कुठे गेलो नाही. तो एकच दिवस. त्या एकाच दिवशी मी व माझी आई सृष्टीमाऊलीच्या समुद्र व वनराजे यांच्या सहवासात होतो. दोघे रंगलो, प्रेमात डुबलो, हृदये हृदयात ओतली. त्या दिवसानंतर माझ्या आईच्या जीवनात अधिकाधिक कष्ट व संकटे येऊ लागली. देव माझ्या आईच्या जीविताचे सोने अस्सल 100 नंबरी सोने करू पाहत होता. आणखी प्रखर भट्टीत तो तिला घालू लागला. गड्यानो, माझी आई म्हणजे शापभ्रष्ट देवताच होती, असे सांगून श्याम एकदम उठून गेला. सारे स्तब्ध बसले होते. थोड्या वेळाने मंडळी भानावर आली व आपापल्या घरी भरल्या अंतकरणाने गेली.